टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा सचिन पवार बोलता ना? हो बोलतोय. हा सर, माझ्या संग फ्रॉड झालाय हो सर. काय झाले फ्रॉड? काय ते मुद्रा फायनान्सच्या नावाखाली काय ते पैसेच भरा म्हणायला लागलेत सारखं नुसतं. मुद्रा फायनान्स. हा, बरं, नाव काय आपलं? माझं सोमनाथ शिवाजी शिंदे, बरं, कुठून बोलते दादा तुम्ही? उपळाई ठोंगे, उपळा ठोंगी. कुठं आलं गाव हे? आपलं बार्शी तालुक्यात. बार्शी तालुक्यात का? बरं, का तुम्ही घेतलंय का लोन? अहो लोन नाही घेतलं, पण तिने काय केलं, मला म्हणला तुमच्या नावचं मुद्रा फायनान्सचं लोन मंजूर झालंय म्हणलं 50 लाखाचं. बरं आणि 20 लाख सुट आहे म्हणला, 40% सबसिडी मिळाली म्हणला. बरं पण तुम्हाला मला टार्म पेपरसाठी पैसे भरावे लागतील म्हणला. मग मी काय केलं, 27,800 भरलं. बरं. हिंदीमध्ये बोलले का मराठीमध्ये? एक जण मराठीत बोलतंय, एक जण हिंदीमध्ये बोललोय. बरं मग मी काय केलं, त्यांच्यावर विश्वास ठेवून आईची शपथ, लेकराच्या सप्ता वाहू त्यांनी चांगलं 3 लाख रुपये भरलं मी. आणि आता काय ते फोन पण उचले ना गेले. 3 लाख रुपये भरलो तुम्ही? हा, कधीची गोष्ट आहे? हे आता 2 महिने झालं बघा. ते म्हणजे हेच करते ती नुसतं. मग आता मी सकाळी फोन लावला बरं का. मग सकाळी फोन लावल्यावर म्हणले ते तुमचं डेबिट दाखवतंय म्हणते 16,800 रुपये. बरं आणि तेवढे 16,800 भरा आणि तुमच्या अकाउंटला जमा होईल. बरं. दादा, शिक्षण काय झालं तुमचं? हा, शिक्षण काय 8वी नापास आहे. 8वी नापास. बरं, काय काम करतात आपण? मी ट्रॅक्टर चालवतो. ट्रॅक्टर कोणाचे? आपले स्वतःचे की दुसऱ्याचे? नाही, स्वतःच आहे, घरचाच आहे आपला. बरं, आणखी दुसरं काय? शेती वगैरे? शेती काय 1 1/4 एकर आहे. शेती 1.25 एकर. मग 3 लाख रुपये कुठून आणलं तुम्ही? हे ट्रॅक्टरवर लोन केलं मी 2.5 लाख रुपये. ट्रॅक्टरवर लोन करून काढलो पैसे? हा, ट्रॅक्टरवर लोन केलं, पहिलंच लोन केलेलं होतं ट्रॅक्टरवर. बरं, ते लोन उचलून पैसे कोणाला दिलो? ती काय ते मुद्रा फायनान्स जे आहे का, त्याच्या नावाखाली. मग मला जरा ते फ्रॉडच वाटायला लागलं. कधी वाटायला लागलं तुम्हाला? 20 तारखेला, आता हे येणार आहे 20ला 2 महिने होते. बरं हा, त्यांचा नंबर बी आहे. आता पहिलं जे बोलत होतं आईच्या शब्दाही वाच होतं, लेकरांच्या शब्द वाच होतं, त्यांनी मोबाईल बंद केलाय आता. बरं आणि दुसरं जे आहे ते चालू आहे. बरं. हिंदीमध्ये बोलले का मराठीमध्ये तुम्हाला? ते हिंदीमध्ये बोललंय, हिंदीमध्ये. बरं. दोन्ही फसवणारी माणसं हिंदीमध्ये बोलले तुम्हाला? हा, हिंदीमध्ये बोललं ती. आता मी विश्वास कवर ठेवायचा. मग मी म्हणलं माझं काय करा, तुम्ही पैसे माघारी पाठवा, मला काय लोन बिन नकोय. परत म्हणायला लागले काय ते कॅन्सल करायचे 36,000 रुपये भरा. नाही म्हणलं माझ्याकडे काय आता पैसे बिशे नाहीत म्हणलं. आता तुम्ही काय करा, माझं हानी आपलं माघारी पाठवा म्हणलं. आणि परत 15 दिवस त्यांनी दुसऱ्यानं फोन उचलला नाही, जी शब्दावत होती त्यांनी. परत मला फोन केला, दुसऱ्या नंबरवरून फोन केला. ते पहिला नंबर बंद केला, दुसऱ्या नंबरवरून फोन केला त्यांनी मला. आणि परत म्हणला तुम्ही काय कंप्लेंट वगैरे काय केली का? मी म्हणलं नाही, मी कंप्लेंट काय केलेलं नाही म्हणलं. तुमचा व्हॉट्सअपचा नंबर पाठवतो मी तुम्हाला, ती पाठवतो. त्यांनी काय पाठवलं का, मी समजा स्क्रीनशॉट केलं, काढून ठेवलेलं, रेकॉर्डिंग केलेलं आहे समजा हे बोललेलं. बरं. आणि तुम्ही त्यांना पैसे कसं पाठवलं? ते 3 अकाउंटला पाठवले ते पैसे. त्यांच्या 3 अकाउंटला? हा, त्यांनी सांगितलेल्या 3 अकाउंटला पैसे पाठवले त्यांनी. त्यांच्या 3 अकाउंटला तुम्ही पैसे पाठवले? तुम्ही कोणाच्या अकाउंटवरून पैसे पाठवले तुमच्या? हे माझ्या स्वतःच्या अकाउंटवरूनच पाठवले ना त्यांना. फोन पे का गुगल पे? अकाउंटला पाठवले, 3 अकाउंटला पाठवले. आणि फोन पेला पहिले सुरुवातीला त्यांनी फोन पेला सांगितलं, ते रोहित विजय खरात म्हणून नाव येते. रोहित विजय खरात? हा, बर. त्याच्या अकाउंटला पहिल्यांदा टार्म पेपरसाठी 27,800 पाठवलं. आणि परत म्हणले तुमचं बँकेत व्यवहार झालेला नाही, काय नाही, त्यामुळे तुम्हाला 75,000 रुपये भरावं. 1.5 लाख म्हणत होतं. मी म्हणलं ते लोन कॅन्सल म्हणलं, मला लोन बिन काय नको म्हणलं, मुद्रा फायनान्सचं ते पैसे पाठवा माघारी. बर. त्यांचा नंबर बी आहे माझ्याकडं. काय त्यांचं नंबर फोन नंबर.
देऊ का तुम्हाला नंबर? बरं, आता नंबर बंद आहे चालू आहे? चालू आहे की, ती दुसरा आहे त्याचा बंद आहे. फोन उचलत नाही तुम्हाला चालू असलेला नंबर? चालू आहे ती देतो, चालू आहे ती सकाळी ते बोलली. चालू असलेला नंबर तुमचा फोन नाही उचलत. नाही उचलताय ती, माझा बी उचलताय फोन. काय म्हणते तुम्हाला? ते म्हणताय आता 16,700 रुपये डेबिट दाखवतंय, तेवढं भरा म्हणतंय आणि मग तुमच्या अकाउंटला जमा होईल. बरं, 50 नाव रुपये. नाव काय म्हणलं तुमचं दादा? सोमनाथ शिवाजी शिंदे सर. बरं, आणि बार्शी तालुक्यामध्ये गाव कुठलं म्हणलो? उपळाई ठोंगे. उपळा ठोंगे का? हा. मुलं किती आहेत तुम्हाला दादा? मुलं 2 आहे ती. शाळेला कितवीला? एक 5वीला आहे आणि एक 3रीला आहे. दादा असं नसते, एक मिनिट ऐकून घ्या. टोटली ते फॉरवर्ड माणसं आहे ते. नाही हो, तर त्यांनी काय केलं, लय राव विश्वास, मग आईशी शपथ आणि मुलाची शपथ घेऊन त्यांनी काय अहो, ते लोक राहिलेत का आता विश्वासचे माणसं? तुम्हाला पण कळायला पाहिजे ना. विश्वासचे माणसं नाही ते. आता 3 लाख रुपये गेले खड्ड्यामध्ये आता. काय एकर, तुम्हाला एकर सव्वा एकर जमीन आहे. काय तुम्हाला सांगतो, त्यांनी पाक 2 महिने झाले माझे शरीर सुद्धा, तब्येत सुद्धा उतरली सर माझी. मग तसं चूक करायच्या अगोदर लोक हसतील. तुम्ही माझं कॉल रेकॉर्डिंग ऐकून काहीतरी आशाने फोन केला, बरोबर? मी तुमची आशा दुर्दशा नाही करणार. त्यांना बघू घोडे लावायचं पतीच्या आईला छावलं त्यांच्या. असे माझ्या तोंडानं असे शिवा शोभत नाही बोलायला. असं गरीब माणसाला येड्यात काढतात. ते आपल्याकडचे लोक नसतात, ऐकून घ्या. ते आपल्याकडचे लोक नसतात, तर ते तिकडे दिल्लीचे लोक असतात. तिकडे लई हरामखोर लोक असतात. ते तिकडे बसून असं लोकांना येड्यात काढायचं काम करत असतात. तुम्हाला नंबर देऊ का त्यांचा? नंबर द्या, त्याच्याबद्दल काय नाही, पण ऐकून घ्या माझं. तुम्हाला कुठून तुमचा नंबर कुठून भेटला मला? त्यांना तुम्ही कॉल केला का तुम्हाला कॉल केली त्यांनी? नाही, मी पहिल्यांदा कॉल केलता त्यांना. फोन केलता मी त्यांना. कशासाठी? लोनचीच माहिती काढण्यासाठी, ती मुद्रा फायनान्स. तुम्हाला कुठून लोन नंबर भेटला त्यांचा? ते फेसबुकवरून भेटलं. फेसबुकवरून. काय तेवढं कळत नाही का तुम्हाला? टोटली ऑनलाईनचे लोक फेसबुकवरती, युट्यूबवरती लोकांना तेवढं तुम्हाला कळायला पाहिजे ना. नाही, आता काय झाली चूक, आता काय मला कोणाला सांगू पण वाटणार सर. काय सांगू वाटत नाही, ऐकून घ्या. मी माझ्या सामाजिक संघटनेच्या माध्यम, टाय ग्रुपच्या माध्यमातून मी प्रयत्न करतो. पण तुम्ही जाऊन लवकरात लवकर उद्याच्या उद्या जाऊन बार्शी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा दाखल करा. पोलीस स्टेशन मध्ये काय मदत लागल्यास मी मदत करतो, मला तिथून फोन करा. कळलं का? त्यांच्या आईला घोडे लावतो. दोघांचं नाव सांगा. ती काय अतुल सुनील जाधव. अतुल सुनील जाधव. आणि पुरापूरचा म्हणला, मी कोल्हापूरचा आहे म्हणला. मराठीत तुम्हाला बोलले का? मराठीत बोलले का त्यांनी? मराठीत बोललं ते. अतुल सुनील जाधव जे आहे का, तो मराठीत बोलतोय. मराठीत बोलतोय तुम्हाला? मराठीत बोललं तो. फक्त मराठी आपल्याकडची वाटते का तिकडची वाटते तुम्हाला? नाही, फर्स्ट आपल्याकडली मराठी बोलतोय हो, म्हणून तर मी विश्वास टाकला ना त्याच्यावर. मग त्याचा नंबर बंद चालू आहे? त्याचाच नंबर बंद केलाय त्यांनी काय केलं, मला म्हणला मी 16,600 भरतो, मला 36,600 रुपये भरले की तुमच्या अकाउंटला पेमेंट जमा होईल म्हणला. पहिले काय करतात ते, पहिले ते दुसऱ्या राज्यामधले लोक येड्यात काढतात होते तिकडे. नोएडा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. आता महाराष्ट्रात ते पण लोक असं करायला चालू केले, हरामखोर लोक. आता दुसरं नाव काय? रोहित विजय खरात. रोहित विजय खरात. बरं, त्याचं नाव काय सांगितलं? त्याचंच नाव रोहित विजय खरात आहे. पहिल्यांदा जे मला फोन केलता का, त्याचं नाव अतुल सुनील जाधव आहे. सुनील जाधव का? बर, मग आता नंबर कोणाचा चालू आहे? आता नंबर रोहित विजय खरातचा चालू आहे बघा नंबर. त्याचा काय रोल आहे ह्याच्यामध्ये? पहिल्या सुरुवातीला त्यांनी अतुल सुनील जाधवनी त्याच्या ह्याच्यावर टर्म पेपरसाठी 27,800 त्याच्या फोन पेला टाकला. त्याचा नंबर चालू आहे त्याचा आता? काय नाव म्हणलं त्याचं? रोहित विजय खरात. हे दोन्ही कुठल्या व्यक्ती म्हणले तुम्हाला? ही म्हणजे काय ही म्हणला मी थाई कोल्हापूरचा आहे म्हणला, पण राहिला असतो म्हणला इंदिरानगर नाशिकला असतो म्हणला. तिथंच प्लॉट बिलॉट घेऊन म्हणला 4 पैसे मिळतात, आपलं गोरगरिबाचं चांगलं करतो म्हणला, असं शब्दाने व्हायला त्यांनी. मी वैतागून गेलो. 2 महिने झाले. आता सकाळी मी फोन लावला, म्हणलं काय झालं, तर ती अतुल सुनील जाधव आहे का, तिने काय केलं, तो म्हणला 16,600 मी भरतो म्हणला, तुम्ही 20,000 भरा म्हणला, आणि तुमचं 36,000 भरले की पेमेंट अकाउंटला जमा होतंय म्हणला. तुम्हाला कळालं नाही का 3 लाख रुपये पाठवला तुम्ही लोन साठी? सर बुराळ पडलं राव सर, काय अवघड झालं सर. काय बरोबर, ठीक आहे, सांगा नंबर. रडू नका. आता झाली चूक माणसाकडे, तर काय चूक होती माणसं मान्य करतो मी. गेलो सर मी. रडू नका. सांगू पण शकत नाही सर मी, माहिती आहे का.
चुकी होतात माणसाकडे, मान्य करतो मी, रडू नका जरा. त्याचा नंबर सांगू तुम्हाला. सांगा त्या भडव्याचा नंबर कोणाचा चालू आहे तिथं. 73 900 33 33. एक मिनिट ना. 73 933 292 आहे बघा. 292. हा म्हणजे 73 90 03 32 92. हा. नाव काय याचं? रोहित विजय खरात. रोहित विजय खरात का? हा. आणि त्याचं नाव काय? ते दुसरं आहे त्याचं अतुल सुनील जाधव येते त्याचं दुसरं. हाँ जी. हा रोहित खरात बोलतोय का? कौन बोलता है? रोहित खरात बोलतोय का म्हणलो? अरे कौन बात कर रहा है? मराठी में बात करनी नहीं आता क्या? हिंदी में. तो अच्छा, फिर जो सोमनाथ शिंदे के पास से उनके लोन देने का बोल के उनके पास से तुम 2,87,000 रुपए उनके पास से लिए तुम. आप कौन बात कर रहे हो? मैं सचिन भैया पवार बोल रहा हूँ, टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. एक टाइगर ग्रुप के माध्यम से बोल रहा हूँ, सामाजिक संगठन के माध्यम से. मेरे पास एक कंप्लेंट आई थी, इसलिए बात कर रहा हूँ आपको. आपका नाम क्या है? आप उनसे बात करिए, मेरे से कोई बात नहीं हुई उनकी. तुम्हारे से तुम्हारा नंबर दिया ना, तुम्हारा आवाज है वो. उनके पास रिकॉर्डिंग भी देखा मैं. क्या मेरे को दी उन्होंने पेमेंट? हो, तुम्हारे नाम पर दी उन्होंने पेमेंट. मेरे को पेमेंट ही नहीं दी उन्होंने. उनसे आज भी मेरी बात हुई है. आज ही बात हुई क्या? हाँ, आज भी बात हुई है मेरी उनसे. अच्छा, और 36,000 रुपए कई को मांग रहे तुम कि पेमेंट रिफंड करने के लिए मांग रहे क्या? 36,000 रुपए तुम, रिकॉर्डिंग सुना मैं, 36,000 रुपए तुम रिटर्न मांग रहे हो. और हेलो 36,000 रुपए देव बोल रहे हो और तुम रिफंड के वास्ते तो तुम नहीं बोल रहे तुम्हारे को. हाँ, अगर मैंने बोला हो तो उनसे ये बात बोलो, पूछो. अरे रिकॉर्डिंग मेरे पास आई भाई, तेरे पास. मैं तो बोल रहा हूँ ना हाँ, तेरे को. रिकॉर्डिंग आई है तो मेरे पास, मैंने नहीं बोला उन्हें पेमेंट करनी. तुम्हारा आवाज है ना? हाँ, मेरा आवाज है ये. हाँ, तेरा आवाज है. तो पैसा दीजिए रिटर्न. अच्छे मसले में बोल रहा हूँ, नहीं तो दूसरा मार्ग निकालना पड़ेगा हमारे को. हाँ, ठीक है. रिटर्न पैसा कर दे उनका. ठीक है. क्या ठीक है? ऐसा है, मेरे को पेमेंट दी हो तो जब बात करो, जिससे पेमेंट दी उससे बात करो. मेरे को सिखा मत तू. ओए बहन के लैंड, वहीं आके माचो धो तेरी बहन को तेरी बहन के लैंड जमली. हा बोला की. काय म्हणतो? अहो ती हिंदीमध्ये बोलतोय, मला म्हणतोय तेरी माँ की चूत म्हणतोय, काय केले नंबर दे. हा मी म्हणलं तुझं आता तुला सांगतो काय आहे ते. म्हणलं तापलेला सळ्याच घालतो गांडीत तुझ्या, तुला सोडित नाही म्हणलं आता मी बी. म्हणतोय मेरे नाम की कंप्लेंट कर दे. नाही ऐकून तर घ्या. हा त्याची गांड एवढी फाडलो ना आता घालत झाटोची त्या. असं हा, हा. येड्यात काढतात असं भाईंचोत चालले ते. तुम्हाला ऐका की सर, समजा व्हॉट्सअपला पाठवतो मी आता हे नंबर आहे का. हा. तुम्हाला येड्यात काढले ते हे लोक आपल्याकडचे नाही ते. काढतो मी येतो तिथे आणि त्यांना चांगला खोटा मारू पोलीस स्टेशन मधूनच. हा चालतंय सर. अहो मी सर अक्षरशः का नाही, माझं तब्येत सुद्धा उतरली राव. 2 महिने झालं असं चुकीचं काम केलं म्हणजे होणार होतं. असं काय येड्यासारखं बोलताय तुम्ही. ते आई घाला दुसऱ्या, माझा नंबर ब्लॉक मध्ये घातलाय त्याने आता. हा ब्लॉक मध्ये घातलाय ते आई घाला. हा ते दुसऱ्याचा नंबर सांगतोय तुम्हाला. 96. दुसऱ्याचं नाव काय तुझं? अतुल सुनील जाधव. दुसऱ्याचं अतुल सुनील जाधव. अहो सगळं तुम्हाला डुप्लिकेट नाव सांगितले त्याने. नाही ती काय त्यांनी काय केलं, मला फक्त ते अतुल सुनील जाधवनी आहे का पहिल्या सुरुवातीला मराठी नाही बोलताय त्यांना, तुम्ही कसं मराठी बोलताय म्हणून सांगितलं. नाही ही हिंदीत बोलतोय, ती मराठी बोलतोय. त्याचा नंबर बंद आहे का, तो मराठी बोलतोय. सांगा नंबर त्याचं. 96. कोल्हापूर तुम्ही आहे म्हणून सांगितलं तुम्हाला का? हा कोल्हापूर. नाशिक आहे म्हणून सांगितलं. नाही ही जी आहे का ना, ह्याच्या फोन पेला पहिल्या सुरुवातीला पैसे टाकायला लावलं त्याने. नंतर ते अतुलनं सगळं फोन करायला लावला. हा परत म्हणजे असं हीच केलं म्हणा की त्यांनी सुरुवातच केली. ते अतुल जाधवचा नंबर द्या. 96 46 46 96 46. थांबा एक मिनिट. हा 81 82 16. 81 82 16. हा अतुल जाधव सोमनाथ शिंदे का? हा अतुल जाधव आणि माझं सोमनाथ शिवाजी शिंदे. बरं बघतो चालू आहे का नाही बघतो ते नंबर. हा बघा की. हॅलो. हा बोला की. हो दादा ते पण नंबर बंद आहे. हा तीच नंबर बंद आहे. मग आपल्याकडचा नंबर नाही, ट्रू कॉलरला येतोय. फ्रॉड कॉल आहे नंबर आहे. हा नंबर आहे पंजाबचा नंबर दिसतोय.
नाही नाही, पण ती थाईक मला कोल्हापूरचं आहे म्हणलं हो. सुरुवातीला म्हणला मी थाईक कोल्हापूरमधला आहे म्हणला थाईक. नाही नाही, तुम्हाला येड्यात काढले दादा. थोडं विचार करायचा अगोदर तुम्ही. लय मादरचोर लोक आहेत ते. आणि अशा फ्रॉड गोष्टी भरपूर येड्यात काढतात. ते दोन शब्द मराठी बोलले म्हणल्यावर का महाराष्ट्रातले असतात का? हा नाही ते बरोबर आहे की. मी तरी म्हणलं की त्याला ह्याच्यावर लोकेशन पहिलं गुजरातचं दाखवित होतं, तो तर नंबरच बंद आहे तो तर. मग ह्याच्या आधी दुसरा नंबर होता त्याचा. 3 लाख रुपये काढून घेतले, मजा झाली त्यांची. हा मी काय म्हणलं त्यांना, होत असलं तर करा, नसेल होत तर आपलं माझं पैसे माझ्या अकाउंटला पाठवा. बर बर बर, ठीक आहे. मग मला म्हणले कॅन्सल चार्ज. टेन्शन नका घेऊन ना, चांगला कुठं मारू, थांबा मार काढून. हा कॅन्सल चार्ज भरा म्हणले. चांगला मारू, थांबा तुम्हाला फोन करतो मी. हो हो चालतंय. मी तुम्हाला दादा ऐका की दादा, मी ह्याच्यावर समजा पाठवतो. त्यांनी मला पहिल्या सुरुवात पाठवतो मी समजा ह्याच्यावर व्हॉट्सअपला पाठवतो तुमच्या ह्याच्यावर. पाठवा. हा